10 इंच। 10 इंच है। हाँ। इधर आगे इधर करो। नौ है, 9। 9 इंच ना। हाँ। हे आपण ज्या रोडला उभे आहेत ना, हा रोड आहे मापुली नाक्यावरचा। आता इथे जो स्लॅब टाकलेला आहे हा या साईडला आहे 9 इंचाचा, या साईडला आहे 10 इंचाचा। 1 फुटाचा रोड बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असताना मी दरवेळेस जे बोलतो की चुकीच्या पद्धतीने ही सोलिंग केली जाते। आणि आता इथे आपण 7 इंचाचा आहे, या साईडला 7 इंचाचा आहे, या साईडला 9 इंचाचा, तिकडे 10 इंचाचा। जो भ्रष्टाचार मी बोलतोय ना कशा पद्धतीने होतोय, या भ्रष्टाचाराचा उगमस्थान या भिवंडी तालुक्याला लागलेली कीड मी जी दरवेळेस बोलतोय की आमच्या इथे दत्तू गीते नामक जो अधिकारी आहे तो या भिवंडी तालुक्याला लागलेली कीड आहे, त्याचा पुरावा मी आज तुम्हाला देत आहे। ज्या पद्धतीने आता या मापुली नाक्यावरती रस्त्याचं काम चालू आहे, तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तो नीचच असेल। कॉन्ट्रॅक्टचं काम करत असताना तुम्हाला मुबलक प्रमाणात नागरिकांनी जो टॅक्सचा पैसा दिलेला असतो त्याच्या माध्यमातून हा रस्ता बनत असतो। आज सुद्धा जर या रस्त्याला चांगल्या पद्धतीचा रस्ता बनवण्याचं काम होत नसेल तर याला सर्वस्वी दोषी कोणी असेल, कॉन्ट्रॅक्टर आहेतच, पण आमच्या इथे नेमलेला जो दत्तू गीते नामक इंजिनियर आहे हा या सर्व बाबींना दोषी आहे। आता आम्ही स्वतः इथे येऊन फूटपट्टी आणून इथे मोजलेला आहे की किती मोठं इथे भ्रष्टाचार होत आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला समोर दाखवलेला आहे। 7 इंचाचा रस्ता बांधून 1 फुटाच्या रस्त्याचं बिल काढण्याचं काम ज्या पद्धतीने या रस्त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, असं जर येथील पंचकृषीतील गावांना वाटत असेल। माझं सर्वांना नम्र आव्हान आहे की आपल्याला आता पालकमंत्र्यांच्या बंगल्यावरती आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। म्हणून या महिन्यात आपण जी तुम्हाला डेट देणार आहोत तर पंचकृषीतील नागरिकांनी आपल्या इथे जे हजारो बली या रस्त्याला गेलेले आहेत त्या हुतात्म्यांना आपण जर खरोखर एक लक्ष देऊन आणि आपण त्यांना जर सलामी द्यायचं ठरवलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा रस्ता चांगला बांधावा लागेल। कारण ज्या मुलांनी यासाठी जीव दिलेले आहेत, जीव का बोलतो तर मोठ्या प्रमाणात इथे खड्डे होते आणि असंख्य असे जीव इथे गेलेले आहेत, तर त्या हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली म्हणून पुढील आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे। आणि ज्या पद्धतीने या इंजिनियर आणि ठेकेदारांनी आपला जो जनतेचा पैसा लुटण्याचं ठरवलेलं आहे त्यांना आपण धडा शिकवायचा आहे। जय हिंद, जय भीम।